इस रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे हेल्दी पद्धतीचेच म्हणजेच गव्हाच्या पिठाने बनवलेले मोमोज। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूयात, पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अर्धा ते 1 इंच अद्रक, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची, थोडासा सोया सॉस आपल्याला लागणार आहे आणि इथे मी पत्ताकोबी घेतलेला आहे। तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त पत्ताकोबी करू शकता। इथे मी अर्धा पत्ताकोबी चॉपरच्या साहाय्याने बारीक असा कापून घेतलेला आहे। ते मोमोजचं फिलिंग बनवण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे आणि यामध्ये मी आता लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालत आहे आणि हे एक चांगला अर्धा मिनिट मी परतून घेणार आहे, जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल। माझं हे झालेलं आहे परतून आणि यामध्ये मी आता बारीक केलेली पत्ताकोबी घालत आहे। तुम्हाला आवडतात त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकतात, पनीर, गाजर असं तुम्ही घालू शकतात, पण आता मी सध्या फक्त पत्ताकोबी घालत आहे आणि हे 1.5 ते 2 मिनिटं मी चांगलं शिजवून घेणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी मोमोज कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगत आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर आपण हे चांगलं 1.5 ते 2 मिनिटं शिजवून घेणार आहे। यामध्ये मी 1 चमचा सोया सॉस घालते आहे। 1 ते 1.5 चमचे तुम्ही सोया सॉस टाकू शकता। मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1.5 मिनिटं याला मी शिजवणार आहे अजून। इथे मला 1.5 ते 2 मिनिटं झालेले आहेत पत्ताकोबी शिजवत। यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालते आहे आणि आपल्याला हे मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे। मीठ मी शेवटी यासाठी घातलं की मीठ घातल्यावरती पत्ताकोबीला अजून पाणी सुटतं आणि मग त्यामुळे आपले मोमोज नीट बनवले जात नाही, म्हणून मी मीठ लास्टला घातलेलं आहे। आणि आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि इथे मी गव्हाच्या पिठाच्या पुऱ्यांच्या आकाराच्या पापड्या लाटून घेतलेल्या आहे आणि याचे आपण मोमोज बनवणार आहोत। इथे मी तुम्हाला एक मोमोज बनवून दाखवत आहे। इथे मी एक पापडी घेतलेली आहे आणि त्यामध्ये मोमोजचं जे फिलिंग होतं ते घालून घेणार आहे। मोमोजचं फिलिंग थोडंसं जास्त असेल तरच मोमोमध्ये मजा येते आणि याला मी आता अशा पद्धतीने आकार देत आहे। तुम्हाला आवडत असेल त्या आकाराचे तुम्ही मोमोज बनवू शकतात, पण मला या पद्धतीचे सोपे वाटतात, त्यामुळे या पद्धतीने मी मोमोज बनवून घेत आहे। बोटांच्या मदतीने आपण हे असं फोल्ड करून घेणार आहेत। तुम्ही बघू शकतात एकदम सोप्या पद्धतीने मोमोज हे बनवून रेडी होतात, हेल्दी पद्धतीचे गव्हाच्या पिठाचे मोमोज। आणि हे असं प्रेस करून आपण याला लॉक करून घेणार आहे। हा एक मोमो बनवून आपला झालेला आहे तयार। याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा मोमोज बनवणार आहे। हे बाकीचे सुद्धा मोमोज मी बनवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती छान आणि सोपा आकार आहे। मोमोज स्टीम करण्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये पाणी उकळवत ठेवलं होतं आणि चाळणीला तेल लावून त्यामध्ये मोमोज ठेवलेला आहे आणि त्यावरती मी आता एक असं हे भांडं झाकून ठेवणार आहे। तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही मोमोज स्टीम करू शकतात। मिनिटानंतर आपले हे मोमोज चांगले स्टीम झालेले आहेत।